श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 17 सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत अश्विन पौर्णिमा. या अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हटले जाते. या पौर्णिमेचा प्रारंभ 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती 17 ऑक्टोबरला सायंकाळी 4:56 होणार आहे. आणि म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला ही कोजागिरी पौर्णिमा 17 ऑक्टोबरला साजरी करायची आहे, कारण ही तिथी जी आहे तर ती सूर्याने पाहिलेली असणार आहे आणि म्हणून आपल्याला 17 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा जी आहे तर ती साजरी करायची आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं. कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता, म्हणजेच समुद्र मंथनातून माता लक्ष्मी ही प्रकट झाली होती आणि त्यामुळे ही तिथी धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी श्रीकृष्ण अवतार, धनाची देवी लक्ष्मी आणि 16 कलेच्या चंद्राची पूजा केल्याने विविध वरदान प्राप्त होतात. शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये येत असते. तिची सेवा, उपाय, उपासना करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते. ही पौर्णिमा अतिशय महत्त्वाची असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरात या झाडाचे एक पान आणायचे आहेत. हे पान आणल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल. जीवनातील सर्व अडचणी, संकट, विघ्न दूर होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी सकाळी करायचा आहे. सकाळी तुम्ही हा उपाय 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे, तुळशीची विधिवत पूजा करायची आहेत, कारण हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळस जी आहे तर तुळशीला सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं, म्हणून तुळशीची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहेत. आणि यानंतरच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. जेव्हा अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय आणि सेवा करतो तेव्हा त्या उपायाचं आणि त्या सेवेचं आपल्याला शीघ्रफळ मिळत असतं. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, मग ती नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, एखादा आजार तुम्हाला असेल तर त्या आजारातून मुक्त व्हायचे असेल किंवा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही टिकत नसेल, सतत आर्थिक अडचणी येत असेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल, तर यासारख्या अडचणी दूर होण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 उपाय सांगणार आहेत. एक उपाय हा तुम्हाला सकाळी करायचा आहे आणि पुढचा उपाय जो सांगणार आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात. या झाडांची पूजा केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशातच एक झाड आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड. आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, यज्ञात पिंपळाच्या झाडाचे वेगळे महत्त्व आहेत. या पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत जी या झाडाची वैशिष्ट्य आहेत. पिंपळाच्या झाडाखाली कधीही गवत उगत नाही, याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याचवेळी या झाडाची फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणात पिंपळ झाड शेकडो वर्ष जगते.
पृथ्वीवरती अंतर काळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना त्याला आपले स्वरूप म्हटले होते। आणि तसेच या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि पौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा करायला खूप महत्त्व दिले जाते आणि या पानांसंबंधित काही उपाय जर केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। तर आपल्याला काय करायचं आहे, एक लोटा जल घ्यायचा आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि 1 चमचाभर तुम्हाला हळद टाकायची आहे। यानंतरनं एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। तुम्ही तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करून घेऊ शकतात। हा दिवा आणि हे जल घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे। गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे। त्याचबरोबर हे जल जे आहे तर ते तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे। 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्हाला हा मंत्र म्हणत 7 प्रदक्षिणा करायच्या आहेत। त्या वृक्षापाशी तुम्हाला खाली मांडी घालून बसायचं आहे। मनोभावे माता लक्ष्मी आपल्या पितरांचं भगवान श्रीहरी विष्णूंचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीला आपल्या घरी येण्यासाठी तुम्हाला आव्हान करायचं आहे, कारण या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत अवस्थेमध्ये आलेली असते आणि या पिंपळ वृक्षामध्ये माता लक्ष्मी साक्षात वास करत असते। यामुळे माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी मनोभावे आव्हान करायचं आहे, प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर या झाडाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे। आता 2 उपाय सांगणार आहेत, म्हणून तुम्हाला 2 पानं जी आहेत तर ती आणायची आहेत। आता ही पानं आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत। त्यातलं 1 पान जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे। थोडंसं कुंकू आणि हळद तुम्हाला मिक्स करायचे आहेत। एक काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीच्या साह्याने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहेत। अगदी 1 ते 2 शब्दामध्ये ही इच्छा तुम्हाला लिहायची आहे, जसे की नोकरी प्राप्ती, धनप्राप्ती, मुलांची प्रगती, कुटुंबाची प्रगती, जी काही तुमची इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्या पानावरती लिहायची आहेत। यानंतर काय करायचं आहे, मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे। तांदूळ घेताना एका प्लेटमध्ये घ्या आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे। पानाचा देठ जो असणार आहे तर तो तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोकडे करायचा आहे आणि हे पान तिथे तुम्हाला ठेवायचं आहे। त्या पानावर तुम्हाला हळदी कुंकू, अक्षता, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहेत आणि यानंतर तिथेच बसून तुम्हाला श्री सुक्तमचं 1 वेळा पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला 3 वेळा पठण करायचं आहे। दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे। सायंकाळी तुम्ही 4 नंतरनं ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान विसर्जित करायचं आहे। जेव्हा तुम्ही विसर्जित करणार आहे तेव्हा देठ जो आहे तर तो तुम्हाला हातात धरायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचं आहे। सोडताना तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या पानाचा हा उपाय जर केला तर मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल, सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू असेल तर तुम्हाला या दिवशी एक उपाय करायचा आहे। पिंपळाचं पान घ्यायचं आहे, त्या पानावरती तुम्हाला थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहे, ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो। पांढरे तांदूळ जे असतात तर ते तुम्हाला ठेवायचे आहेत आणि हे जे पान असणार आहे तर हे तुम्हाला आजारी व्यक्तीच्या हातामध्ये द्यायचं आहे। त्यावरती तांदूळ ठेवलेले असणार आहेत आणि हे पान तुम्हाला त्या आजारी व्यक्तीच्या डोळ्यांना लावायचं आहे। डोळ्यांना लावताना ते तांदूळ असणार आहे तर ते तांदळाचा स्पर्श सुद्धा डोळ्यांना झाला पाहिजे आणि यानंतर हे पान तुम्हाला घेऊन चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचं आहे। तुमच्या बाल्कनीमध्ये, टेरेसवरती किंवा अंगणात जिथे कुठे चंद्राचा प्रकाश पडत असेल त्या प्रकाशामध्ये तुम्हाला हे पान ठेवायचं आहे। असं केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो निघून जात असतो। तर असे हे 2 अत्यंत प्रभावी उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या म्हणजेच गुरुवारी कोजागिरी पौर्णिमेला करायचे आहेत। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।